हरि ओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. पंचाक्षय कोश. भाग 5. बुद्धी पहिल्या देहधारणेपासून शेवटच्या देहपतनापर्यंत तीच ती एकच एक असते. प्रतिदेही ती वृद्धिंगत होत होत नवीन देहामधून यात्रा करत असते. यामुळे गत आयुष्यात झालेल्या ज्या घटना स्मृतीमध्ये साठविलेल्या असतात त्यांचा उपयोग बुद्धी सद्य आयुष्यात करू शकते. तसेच गत आयुष्यातील बुद्धी पुढे प्रगती करून आणखी वृद्धिंगत होते. याचा परिणाम म्हणून प्रत्येक पिढी असेच अनुभविते की पुढील पिढी ही मागील पिढीपेक्षा कितीतरी पट जास्त बुद्धिमान आहे. बुजुर्गांना अहंकारामुळे हे मान्य करणे जड जाते, परंतु ही वस्तुस्थिती आहे. वडिलांना समजायला कठीण वाटत असलेल्या गोष्टी मुले सहजच चटकन आकलन करतात. तसेच याचमुळे दर पिढी प्रगत असे नवीन शोध लावू शकते. हा गतजीवनामधील बुद्धीच्या अनुभवाचा परिणाम असतो. योगाधिराज पातंजलींनी सूत्र सांगितले आहे, संस्कार साक्षात्करणात पूर्वजाती ज्ञानम. अर्थात संस्कारावर संयम केला तर साक्षात्कार होऊन पूर्वजन्मांचे ज्ञान होते. असे ज्ञान होते कारण ते स्मृतीमध्ये जन्मोजन्मी साठवलेले असते आणि ते व्यक्त करायला जन्मोजन्मींची बुद्धीही आपल्याकडे असते. बोध. यावरून आपण बोध घ्यायचा आहे की आपली जन्मोजन्मींची बुद्धी योगाचरणाने वापरून आपण मुक्ती प्राप्त करायची आहे. आपली स्मृती बुद्धी फार पुरातन आणि त्यामुळे ती अमूल्य आहे. गत अनेक जन्मोजन्मींचा तो फार अमूल्य असा आपल्याकडील ठेवा आहे. त्यासाठी आपल्याला विशेष असे काहीही प्रयत्न करावे लागलेले नाहीत. घटना घडल्या आणि त्यांची स्मृती आपल्यात आपोआप संचित झाली. तसेच आपली बुद्धी अनुभवावरून समृद्ध होऊन जन्मोजन्मी वृद्धिंगत होत गेली. याचे महत्त्व वेळीच जाणावे अशी ही बुद्धी भौतिक क्षुल्लक उपभोगांसाठी वापरून तिला कमी लेखू नये किंवा आपल्या आकलन शक्तीची दिवाळखोरी जाहीर करू नये. कोणती गोष्ट कशासाठी आणि कशी वापरायची आहे याचे आपल्याला उत्तम प्रकारे तारतम्य असले पाहिजे. याचबरोबर हेही फार महत्त्वाचे लक्षात घ्यावे की आपली प्रत्येक कृती स्मृतीमध्ये साठविली जाते आणि त्याप्रमाणे आपली बुद्धी विकसित होते. यास्तव अयोगिक गोष्टी करू नये. त्यायोगे आपल्या स्मृतीत अनावश्यक गोष्टींचा साठा होणार नाही आणि आपली बुद्धी अयोगिक गोष्टींना वृद्धिंगत होणार नाही. तसेच याचबरोबर आपण सदा सर्वदा योगिक आचरण करावे, म्हणजे आपली स्मृती त्याचा साठा करील आणि त्याला अनुलक्षून आपली बुद्धी समृद्ध होईल. यावरून अजून एक बोध करून घ्यायचा आहे की अयोगिक, अनावश्यक, मुक्तीला हानिकारक असलेल्या गोष्टींचे चरविताचरवण कधीही अगदी चुकूनसुद्धा करू नये. रिकाम्या फावल्या वेळी महामंत्राचा जप करावा किंवा आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करावे आणि अनाहत नाद ऐकायचा प्रयत्न करत असावे. त्यायोगे अयोगिक, अनावश्यक, मुक्तीला हानिकारक असलेल्या घटना स्मृतीमधून घोकल्या जाणार नाहीत आणि त्यायोगे त्यांची स्मृती क्षीण होईल. इतकी की यथाकाळी देहबदल होताना त्यांचे संचित आपल्या स्मृतीमधून पुसले जाईल. आपण अशा स्मृतींमधून आणि असल्या संचितामधून मुक्त होऊ. मन. ओळख. मनाची व्याख्या अनेक विद्वान थोरा मोठ्यांनी अनेक प्रकारे केलेली आहे आणि त्या सर्व व्याख्या सुसंपन्न आहेत. मी मनाची व्याख्या अशी करतो, आपल्या विचारांचे आविष्कार जेथे संचित होतात त्याला मन असे म्हणतात. यासंबंधी अनेक वेळा अनेक ठिकाणी मी सविस्तर लिहिले आहे. येथे आपण या लेखाच्या उद्देशाला अनुसरून मनाची थोडक्यात ओळख करून घेऊ. अंशात्मा स्वतःचा पंतप्रधान म्हणून जीवात्मा निर्माण करतो आणि स्वतः सर्व कृत्यांना साक्षी राहतो. जीवात्म्याने अंशात्म्याच्या प्रेरणेने अशा काही प्रकारे देहादी इंद्रिय धारण करावीत की त्यांच्याकडून गतसंचित नष्ट व्हावे, की ज्या योगे अंशात्मा गतसंचितापासून मुक्त होईल आणि आपल्या परमधामी पुरुषोत्तमाच्या चरणी सेवेला दाखल होईल अशी अपेक्षा असते.
जीवात्मा अंशात्म्याच्या प्रेरणेने यमधर्माप्रमाणे म्हणजेच गतसंचित या एकाच जन्मी संपू शकेल अशी देहादी इंद्रिये धारण करतो. यात पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, बुद्धी, स्मृती अशा 12 इंद्रियांचा समावेश असतो. परंतु नंतर जीवन जगताना गतसंचित भोग संपविताना बाह्य वस्तू जगत उपभोगले जाते आणि त्यावेळी आपल्याला इतरही अनेक उपभोग उपलब्ध आहेत याची जाणीव होते आणि त्यांच्याही उपभोगांची अभिलाषा निर्माण होते. परंतु जीवात्मा त्यासाठी प्रेरणा देत नाही आणि त्यामुळे अशा न उपभोगलेल्या उपभोगांची स्मृतीत नोंद होते. अशावेळी त्यांचे आविष्कार उमटतात आणि मागे साचतात. ते जेथे साचतात त्याला मन असे म्हटले जाते. अशा प्रकारे मन हे जीवात्म्याकडून निर्माण झालेले नसते. ते नंतर आगंतुकपणे आपल्यात निर्माण होते. हळूहळू मन न उपभोगलेले उपभोग उपभोगण्यासाठी व्यूहरचना करू लागते. त्यासाठी आपली देहादी इंद्रिये मनाला साथ देतात, कारण त्यात त्यांना त्या उपभोगांची लज्जत मौज चाखायला मिळणार असते. हे असे इतर उपभोग गतसंचित नसलेले उपभोग असतात आणि अशा प्रकारे आपले संचितात वाढत जाते. यासाठी रिकाम्या वेळी किंवा आगंतुकपणे आपण काम सुरू असतानाही स्वतः मन न उपभोगलेल्या उपभोगांची स्मृती चाळवून त्या ताज्या तवान्या करत असते. त्या योगे जेव्हा जेव्हा संधी उपलब्ध होईल तेव्हा तेव्हा मनाच्या प्रेरणेने देहादी इंद्रिये असे अतृप्त उपभोग घेण्यासाठी पुढे सरसावतात. यामधून पुन्हा नवनवीन उपभोग निर्माण होण्याची एक मालिकाच तयार होते आणि ती सुरूच राहते. मनाला नेमके हेच हवे असते, कारण यामुळे आपले गतसंचित कधीही संपत नाही. त्यात सतत भर होत राहते. यामुळे पुनर्जन्म सतत सुरू राहतो. यामुळे मन आणि देहादी इंद्रियांना सतत अन्य नवीन उपभोग घ्यायला मिळतात. ती खुश असतात. असे हे आपले उपरे मन महानाठाळ आपल्याला सतत पुनर्जन्मात अडकविणारे आणि त्यामुळे मुक्तीपासून सदा वंचित ठेवणारे आहे. नसता उपद्व्याप. मन हे फक्त इतकेच करून गप्प बसत नाही, त्यालाही सतत अस्तित्वात असण्याची इच्छा असते. त्यासाठी अतृप्त गतसंचित उपभोग सतत साठलेले असणे गरजेचे असते. कारण जर अतृप्त गतसंचित नसेल तर त्याच वेळी मन नष्ट होईल. कारण अतृप्त उपभोगांमधून मनाचा जन्म झालेला असतो आणि असे अतृप्त उपभोग हेच त्याच्या अस्तित्वासाठीचे अन्न असते. यामुळे मन जसे सतत अतृप्त उपभोगांच्या स्मृती चाळवत ठेवते, तसेच ते देहपतन होताना स्मृतींसह अंशात्म्याला लटकते आणि त्यासह देहाबाहेर होते. आपण याच लेखात पाहिले की देहपतन होताना अंशात्म्याला जीवात्मा, बुद्धी आणि स्मृती लटकून त्यासह देहाबाहेर होतात. यात मनाचीही भर होते. अशा प्रकारे देहपतन होताना अंशात्म्यासह जीवात्मा, स्मृती, बुद्धी आणि मन देहाबाहेर होतात आणि पुनर्जन्मात अंशात्म्यासह नवीन देहात विराजित होतात. यथाकाळी मनाकडून नवीन देहादी इंद्रियाच्या साथीने गतसंचितात भर घालण्याचा उद्योग सुरू होतो. अंशात्मा, जीवात्मा पुनर्जन्माच्या फेऱ्यात कायम अडकतात. मुक्तीला सदा वंचित राहतात. उपाय. अशा प्रकारे अंशात्म्याचे पुनर्जन्माचे फेरे सतत सुरू राहतात. त्याला मुक्तीला सदा वंचित राहावे लागते. यामधून बाहेर होण्यासाठी अंशात्मा सदा उत्सुक असतो. त्यासाठी योग्य ते करायला जीवात्मा सदा तयार असतो आणि तो ते सदा करतही असतो. त्याला साथ देण्यासाठी योगधर्माचे पालन सांगितले आहे. यासाठी आपण म्हणजे नेमके कोण आहोत हा प्रश्न सोडवायचा आहे. आपल्याला मूलतः हीच जाणीव आहे की आपण अंशात्मा आहोत. परंतु जीव जगणे या क्रियेत जेव्हा जीव घाबराघुबरा होतो, जीवाला मरणाची भीती वाटते, एखाद्या गोष्टीत जीव रमतो, जीवाची जगण्याची धडपड जिद्द सुरू असते इत्यादी जेव्हा घडते, तेव्हा आपल्याला असे वाटते की आपण जीव आहोत. यात आपली अंशात्मा ही जाणीव त्याखाली झाकली जाते. आपल्याला जेव्हा ज्ञानेंद्रियांकडून बाह्य जगताचे ज्ञान होते तेव्हा ते बुद्धी ग्रहण करते आणि त्याचे विश्लेषण करून ते जीवात्म्यासाठी प्रक्षेपित करते.
परंतु मधल्यामध्ये आपले मन ते प्रक्षेपण ग्रहण करते आणि त्याप्रमाणे त्याला स्वतःला आणि देहादी इंद्रियांना सौख्य वाटेल असे आचरण कृती कर्मेंद्रियांकडून करून घेते. यात जीवात्मा दूर राहतो. यामुळे आपली अशी समजूत होते की आपण मन आहोत. यात आपली अंशात्मा किंवा जीवात्मा ही जाणीव त्याखाली झाकली जाते. कर्मेंद्रियांकडून जेव्हा कृती केली जाते तेव्हा आपल्या देहादी इंद्रियांना महासौख्य मिळते. ते मोहक, आकर्षक, हवे हवे असे वाटणारे असते. ते पुन्हा पुन्हा मिळावे असे वाटत राहते. देहादी इंद्रिय त्यासाठी आसुसलेली राहतात आणि ते सौख्य परत परत मिळावे तसा ती त्यांच्याकडून प्रयत्नही करतात. यामुळे आपला असा समज होतो की आपण देहादी इंद्रिय आहोत. यात आपली अंशात्मा किंवा जीवात्मा किंवा मन ही जाणीव त्याखाली झाकली जाते. अशा प्रकारे मूलतः अंशात्मा असलेले आणि तशी आपल्याला जाणीवही असलेले आपण आपल्या गैरसमजुतीने आपल्याला जीवात्मा, मन, देहादी इंद्रिय समजू लागतो. यामुळे आपण सतत भोगप्रवृत्त राहतो आणि गतसंचितात अडकून जन्ममरणाचे फेरे घेत मुक्तीला सदा वंचित राहतो. यामधून मार्ग काढण्यासाठी आपण सदा योगधर्माचे पालन कटाक्षाने करावे. आपण आत्मा आहोत हे एकमेव सत्यज्ञान सतत जोपासावे. त्यासाठी योग साधना, उपासना, सत्संग, आध्यात्मिक वाचन इत्यादी मार्ग अत्यंत प्रभावीपणे जीवनभर अनुसरावे. तात्पर्य: या लेखाचा प्रामुख्याने हेतू हाच आहे की सर्वप्रथम आपण जाण ठेवायची आहे की आपण अंशात्मा आहोत. आपण जीव निर्माण केलेला असला जरी स्मृतिबुद्धी ही जीवात्म्याची आपल्याच प्रेरणेने निर्माण केलेली इंद्रिये असली, जरी मन आगंतुकपणे आपल्यात निर्माण झालेले असले, तरीही सतत भान ठेवायचे आहे की आपल्यासह म्हणजे अंशात्मा, जीवात्मा, स्मृती, बुद्धी आणि मन हे पंच अधिक अक्षय कोश आहेत. हे देहपतन होताना सदा एकमेकांबरोबर राहतात आणि नवीन देहात प्रस्थापित होतात. ही पंचकडी पुरुषोत्तमामध्ये विलीन होईपर्यंत आणि त्यानंतर ही जशीच्या तशीच राहते. यास्तव त्याचा नीट परिचय करून घ्यावा, तरच यामधून मुक्तीचा मार्ग अनुसरायला मदत होईल. हरिओम.